नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवनगिरी, छातीरोग तज्ञ. आज आपण चर्चा करणार आहोत एक खूपच कॉमनली केल्या जाणाऱ्या टेस्ट विषयी. तिचे नाव आहे स्पायरोमेट्री किंवा लंग फंक्शन टेस्ट ना. तर ही नेमकी का केले जाते? या स्पायरोमेट्री टेस्ट आपण मुख्यतः जे फुफ्फुसाचे जे जुनाट आजार असतात, क्रोनिक आजार असतात, त्याचं निदान लावण्यासाठी केले जातात. त्यामध्ये मुख्यतः आपल्याला जसं की अस्थमा आहे, सीओपीडी आहे, इंटरस्टिशियल लंग डिसीज आहे, याचं आपल्याला निदान या स्पायरोमेट्री टेस्टमध्ये होतं. तर या टेस्टमध्ये आपल्याला जे आहे फुफ्फुसाचं लंग व्हॉल्यूम कमी झालंय का, वाढलंय की नॉर्मल आहे याविषयी माहिती मिळते. फुफ्फुसाचे जे श्वसन नलिकेचे जे छोटे छोटे स्मॉल एअरवेज असतात किंवा लार्ज एअरवेज असतात, त्यामध्ये काही सिकुडून तर आले नाही याविषयी माहिती मिळते. व आपल्याला ब्रॉडली जे आजार आहे ते ऑब्स्ट्रक्टिव्ह कॅटेगरीचा आहे का रेस्ट्रिक्टिव्ह कॅटेगरीचा आहे का मिक्स्ड पॅटर्न आहे हे आपल्याला स्पायरोमेट्री करून लक्षात येतं. व त्यानुसार आपण जे आजार आहे त्याचं कॅटेगरायझेशन करून आपण त्यावर एक्झॅक्ट ट्रीटमेंट चालू करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट आहे व आपण डिसीजचं प्रोग्रेशन किंवा कसं आहे हे पाहण्यासाठी सुद्धा आपण स्पायरोमेट्री करत असतो. तर हे झालं की स्पायरोमेट्री जी टेस्ट आहे ती कुणामध्ये केल्या जाते. पण बऱ्याच वेळेस स्पायरोमेट्री अशा काही कंडिशनमध्ये आपण स्पायरोमेट्री करू शकत नाही. जसं की रिसेंटली तुम्हाला जर हार्ट अटॅक येऊन गेला असेल एका महिन्याच्या आत, त्या कंडिशनमध्ये आपण स्पायरोमेट्री करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या थुंकीतून रक्त येत असेल, ज्याला आपण हिमोप्टायसिस म्हणतो, अशा कंडिशनमध्ये स्पायरोमेट्री केल्याने थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रेग्नंट ज्या लेडीज आहेत तर अशा मध्ये सुद्धा स्पायरोमेट्री आपण थोडं करणं व्यवस्थित नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे चिल्ड्रन्स आहेत, 5 वर्षाच्या आतले जे आपले लहान बच्चू आहेत, अशामध्ये सुद्धा स्पायरोमेट्री टेस्ट केल्या जाऊ शकत नाही. कारण हे एक टेस्टमध्ये एक कॉपरेशन पाहिजे. पेशंटनी आपण जे पेशंटला कमांड फॉलो सांगतो ते त्यांनी व्यवस्थित फॉलो करायला पाहिजे. लहान मुलांचं तेवढी समज नसते किंवा ते एवढं फॉलो करू शकत नाही, म्हणून 5 वर्षाच्या आतले जे बच्चू आहेत त्यांच्यामध्ये ही टेस्ट केल्या जाऊ शकत नाही. ही एक एफर्ट डिपेंडंट टेस्ट म्हणजे जे करणारा बच्चू आहे त्याचे सुद्धा एफर्ट आणि करून घेणारा जे टेक्निशियन आहे त्याचे एफर्ट सुद्धा या टेस्टमध्ये महत्वाचे आहे. जसं की त्यांनी जर तुम्हाला व्यवस्थित मोटिवेट केलं नाही तर तुमचे टेस्टचे रिझल्ट आहे कमी किंवा जास्त येऊ शकतात व तुमचं जे टेस्ट आहे ती चुकीची होऊ शकते. म्हणूनच एक्सपर्ट टेक्निशियन करूनच स्पायरोमेट्री टेस्ट केल्या गेली पाहिजे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पायरोमेट्री विषयी बघितलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच लंगच्या वेगवेगळ्या ज्या टेस्ट मॉडॅलिटीज आहेत त्याविषयी चर्चा करूया. धन्यवाद.